मंत्री धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीवरून षडयंत्र रचल्याचं धस वारंवार म्हणतायत, पण संजय राऊतांनी आता सनसनाटी दावा केलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीच धसांच्या विरोधात ट्रॅप रचल्याचं सांगून राऊतांनी खळबळ उडवलीय। पाहूयात त्यावरचा रिपोर्ट। बीडच्या एका मोठ्या नेत्याचं आणि कोणाकोणाचं षडयंत्र आहे हे बावनकुळे त्यांचे बॉस आहेत, मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मंत्री धनंजय मुंडेंसोबतच्या भेटीवरून आपल्या विरोधात षडयंत्र रचलं आणि तो नेता बीडचा असल्याचं धस म्हणाले। मात्र हा ट्रॅप खुद्द बावनकुळेंनीच रचलाय का असा सवाल करत संजय राऊतांनी खळबळ उडवली आहे। मुंडे आणि धसांमधले मनभेद दूर करण्यासाठी आपणच जेवणासाठी दोघांनाही बोलावलं असं बावनकुळेंनी सांगितलं आणि त्यानंतरच मुंडे आणि धसांची भेट झाली हे समोर आलं। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्यांचे बॉस आहेत, मग त्यांच्या बॉसनीच त्यांना ट्रॅपमध्ये पकडलं का? मुळात इतकं मोठं प्रकरण सुरू असताना त्यांनी ह्या विषयावर कोणाला भेटण्यासाठी जावं हे पूर्णपणे निराधार आणि चुकीचं आहे। ट्रॅपमध्ये कोण पकडतं कशाला आणि का पकडतील ट्रॅपमध्ये? ज्या क्षणी तिकडे आकाचे आका आले त्या क्षणी त्यांनी त्या बैठकीतून बाहेर पडायला पाहिजे होतं। त्याला नैतिकता म्हणतात आणि सांगायला पाहिजे होतं बाहेरून की माझ्या बाबतीत अशा प्रकारचा घात झालेला आहे आणि मला ट्रॅपमध्ये पकडण्याचा प्रयत्न झाला म्हणून मी इथून बाहेर पडलो। हे असं असं झालेलं आहे। हिंमत आहे? आता कशाला आक्रोश करताय? प्रदेशाध्यक्ष म्हणून बावनकुळेंनी बोलवल्यावर पक्षाचा आमदार म्हणून जाणं हे आमचं कर्तव्य आहे। त्या कर्तव्य भावनेतनं त्या ठिकाणी धस गेले, परंतु गेले म्हणून धसच्या विश्वासार्हतेवर कुठेही प्रश्नचिन्ह निर्माण होता कामा नये। अशा प्रकारचा दबाव आणण्याची आवश्यकता नाही। तसा असता तर पहिल्याच दिवशी भाजपनं किंवा आमच्या नेतृत्वानं त्यांना सूचना दिली असती, परंतु हा विषय गुन्हेगारीचा आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात भाजप सतत लढलाय, त्यामुळे अशा प्रकारचं थांबवण्याचा विषयच उद्भवत नाही। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून आका म्हणजेच वाल्मिक कराड आणि आकाचे आका म्हणजे धनंजय मुंडेंवर धस आक्रमक होते। मात्र भेट घेऊन डील केल्याचा आरोप राऊतांनी केला, तर वडेट्टीवारांनी कुछ तो गडबड है असा आरोप केलाय। डील झाल्याशिवाय सुरेश धस ज्या वेगानं पुढे गेले, ज्या वेगानं त्यांनी आका आणि आकाच्या आकावर हल्ले केले, ज्या पद्धतीनं त्यांनी काही कागद काही पुरावे पुढे आणले आणि अचानक ब्रेक लागला। आता मी कॅमेरासमोर बोलणं मला आता योग्य वाटत नाही, पण एक फार मोठं डील झालेलं आहे। पण राऊत साहेब, हे डील राजकीय आहे की आर्थिक आहे? दोन्ही आहेत। 4 तास झाले, 40 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, पण भेट झाली ना। कशासाठी गेले होते? एकमेकाचा पप्पी घ्यायसाठी गेले होते। आणि एवढा काय नाही, डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, नॉर्मल ऑपरेशन असतो तो, मोतीबिंदूचं ऑपरेशन। काय हार्टचा अटॅक होता, ब्रेन हॅमरेज होता, काय सिरियस होता, आणि त्याच वेळी जाऊन भेटायला मंत्रिमंडळाचा कोणीच गेले नाही भेटायला। यालाच काय जायची गरज पडली? अरे कुछ तो गडबड है। आणि त्यामुळं काही गीत साध्य करण्यासाठी धस गेले असतील। मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धस यांच्यासोबत 4-4.5 तास सोबत होतो। बावनकुळेंच्या एका वक्तव्यानंतर काय काय झालं तेही समजून घेऊयात। धनंजय मुंडेंसोबत 2दा भेट झाली हे समोर आलंय। एक भेट बावनकुळेंच्या घरी आणि दुसरी भेट स्वतः मुंडेंच्याच घरी। 4 ते 4.5 तास भेट झाल्याचं बावनकुळेंनी सांगितलंय। मात्र भेटीच्या वेळेवर आक्षेप घेत धस म्हणालेत 20 ते 30 मिनिटच भेटलो। बदनामीसाठी भेटीवरून षडयंत्र रचणारा नेता बीडचा असल्याचं धस म्हणालेत। मंत्री म्हणून बसलाय आणि हे त्यांच्या भेटीला जातात क्रूरच्या। एवढं काय दुखत होतं? ते कोमात गेलं कधी? ते काय कोमात होतं का काय? का ऑपरेशन झालं म्हणजे? ऑपरेशन काय झालं? टाका बघतोय त्याला, देऊन घरी आल्यावर बघतोय ते, मला कनाकन बघत होतो आम्ही दोघं एकामेकाला, मग त्याचे डोळे गेले होय म्हणून त्याला दिसाना। हे उघडं पडलं। सगळ्यात महत्त्वाचं काय झालं ते उघडं पडलं। ती गुप्त भेट होती, 2-3 दिवस कोणाला मिळच नाही। तेच भाषण होतं त्यांचं, ती ठोकाठोकी होती मीडियात, तेच होतं सगळी तमाशातलेच गाणे म्हणते ती सगळे। इतका जीव लावला तुम्ही इतक्या क्रूर माणसाला भेटायचं काय भेटत त्याला? सगळ्यांनीच म्हटलंय की नक्कीच त्यांच्यात काहीतरी राजकीय सेटलमेंट झाली आहे। जे जे आता कराड आणि मुंडे करतायत त्याच सगळ्या गोष्टी धस देखील करतात आणि इतर जे राजकीय मंडळी जे त्या मोर्चात होते
ते देखील करतायत. म्हणूनच पहिल्या दिवशीपासून माझा स्टँड क्लिअर होता की मी मोर्चात जाणार नाही. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबियांच्या भेटीसाठी शरद पवार, अजित पवार, नाना पटोले जाऊन आलेत. सुरेश धसांच्या लढ्यामुळे न्याय मिळेल असं वाटत होतं. मात्र आता घोटाळा होत असल्यानं उद्धव ठाकरेही मस्साजोगला जाणार असल्याची माहिती राऊतांनी दिली आहे. काल एक बैठक झाली, त्यात ठरलं की आपल्याला बीडला जायचं आणि त्यानंतर आम्ही गेल्यावरती माननीय उद्धव ठाकरे तिकडे येतील. पण आम्ही देशमुख कुटुंबाची भेट जाऊन घेणार आहोत, कारण आम्ही वाट पाहत होतो. आम्हाला असं वाटलं की ज्या पद्धतीनं सुरेश धस किंवा इतर सगळे प्रमुख लोक या विषयाला आवाज उठवत आहेत, वाचा फोडतायत, संघर्ष करतायत, पण हा सगळाच एक घोटाळा आणि घोळ होता आल्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही वेळ आहे की शिवसेनेला आता ह्या विषयात लक्ष घालावं लागेल. एक भेट अनावधानानं आणि दुसरी भेट तब्येतीच्या कारणावरून झाली हे धसांनी मान्य केलं. पण बावनकुळेंच्या घरी झालेल्या भेटीत प्रकरण मिटणार हे ठणकावून सांगितल्याचंही धसांचं म्हणणं आहे. मात्र या भेटीगाठीवरून बदनामीचं षडयंत्र रचलं हेही धसांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी बीडच्या एका नेत्याकडे बोट दाखवलं. अर्थात त्या नेत्याचं नाव काही त्यांनी सांगितलं नाही, पण राऊतांनी हा ट्रॅप बावनकुळेंनीच रचल्याचं सांगून खळबळ उडवली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.